आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे यार, कोण आहे, काय आहे हे बघा. मला कुठलेही कार्ड नकोय आणि आता लवकरच मी मोठ्या प्रॉपर्टीची ओनर होणार आहे. सो प्लीज मला कुठला फ्लॅट पण नकोय. ठीक आहे, मी फोन ठेवते. बाय. प्लीज फोन ठेवू नका. का? आता तुमच्याशी ट्रेंडिंग रील्स वर चर्चा करायची आहे का मी? नाही, तसं नाही. ऍक्च्युली देवान सरांनी तुम्हाला कॉल करायला सांगितला होता. काय? देवांश सरांनी? रागावर कंट्रोल कर जरा. आय एम सो सॉरी. ऍक्च्युली मी ना जरा महत्वाच्या कामात होते, त्यामुळे. बोला ना, तुम्ही काय म्हणताय? देवान सरांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय. तुम्ही कोण बोलताय? आणि देवांश सर कुठे आहेत? सर एका मीटिंग मध्ये बिझी आहेत. मी त्यांचा पीए बोलतोय. अच्छा. त्यांनी तुम्हाला हा निरोप सांगायला सांगितलाय. मी तुम्हाला पत्ता पाठवतो, तिथे तुम्हाला सरांनी भेटायला बोलवलंय. ओके, थँक्यू. शांत शांत. मॉम, अगं सोड मला. अगं शांत हो ग. मला ना तुझ्या रागाची भीतीच वाटते अंजली. काय आहे, मी रागावले ना तर मी फक्त जीव द्यायच्या पोकळ धमक्या देते. तू खरंच जीव देशील अशी भीती वाटते का मला? मला सोड ना. ऐक, आता आपलं लग्न ठरलंय की नाही, हा सासरी असं वेड्यासारखं वागून नाही चालणार. माहेरी चालतंय एक वेळ. मॉम, सोड मला. आत्ता जरा बरं वाटतंय मला. आणि मी काही मरत बिरत नाही हा मॉम. तूच मला मिठीत घेऊन मारून टाकशील. अगं, आता तू सईवर चिडून आत आलीस ना? हो, पण आत आल्यानंतर माझा मूड चेंज झाला ना. खुश झाले मी. मॉम, अगं तुला राग आणि हॅपीनेस मधला फरक नाही कळत आहे का? मगाशी माझ्या फेसवर वेगळे एक्सप्रेशन्स होते आणि आता मी हॅपी आहे तर वेगळे एक्सप्रेशन्स आहेत. जरा बघ आणि सांग. हो का? तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघून त्यातला फरक कळला असता तर एव्हाना कास्टिंग नसतं का झालं बाळा तुझं? मॉम, रागवू नको. आता छान झालंय की नाही मूड आत आल्यावर? काय झालं मला सांग ना. मॉम, अगं सिटीतला मोठा बिझनेसमन, करोडपती, रिच, हँडसम दी देवांश जहागीरदारने मला एसीला डेटवर बोलवलंय. अगं बाई, जावई बापूंचा फोन आला होता? मॉम, तुझे जावई ना खूप बिझी माणूस आहे. तरी पण त्यांच्या बिझी स्केड्यूल मधून वेळ काढून देवांश मला डेटवर घेऊन जाणार आहे. त्यांच्या पीएचा कॉल आला होता मला. जा जा जा, मस्तपैकी मॉल मध्ये फिरा, हॉटेल मध्ये जेवा, मज्जा करा. खूप एक्साइटेड आहे मी. बाय द वे मॉम, तुला पण आता माझ्या कमी बोलण्याची सवय करून घ्यावी लागेल. का? लग्न झाल्यानंतर काय विसरणारच की काय आईला? नाही ग मॉम,
आता लग्न झाल्यावर मी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी थोडी तुझ्याशी बोलणार आहे. म्हणजे माझा पीए कॉल करेल ना तुला. देवांश माझ्यासाठी पण एखादा मस्त पीए अपॉइंट करेल. बाई बाई, म्हणजे लग्नानंतर साधं माझ्या लेकीशी बोलायचं असलं तरी आधी त्या पीएशी बोलायला लागेल मला. असं अंजली, अंजली, बाबा 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 सावकाश. हे घ्या, हे घ्या, पाणी प्या, पाणी प्या. घ्या, आणखी पाणी प्या. बरं वाटतंय आता? देव तुझं भलं करो पोरी. बाबा मला माझ्यासाठी आशीर्वाद नकोय. बाबा मी हे दुसऱ्या कोणाचं तरी भलं व्हावं म्हणून हे सगळं करते. प्लीज तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. इतकं पुण्याचं काम करतेस पोरी, देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. ज्या कोणासाठी तू करतेस देव त्याचं भलं करेल. धन्यवाद बाबा. गुरुजी बाहेर दुसरं अजून कोणी असेल तर प्लीज त्यांना पाठवून द्या ना. आता कोणी राहिलेलं नाही. पण सई मला एक सांग, हे तू सगळं नक्की कोणासाठी करतेस? ते मी माझ्या एका मित्रासाठी करते. सई, तू कोणाच्या तरी भल्यासाठी दानधर्म करतेस हे सगळं कळतंय मला. देव तुझी प्रार्थना नक्की ऐकेल. पण आपल्या मनात जे काही आहे त्यापेक्षा जे नियतीच्या मनात आहे तेच घडणार.